करून पुढच्या स्टँडर्ड मध्ये प्रमोट केले गेले आहात. ओके, चला प्रेझेंटी मार्क करा आता. Kanishka, you have promoted to second standard. Okay, प्रेझेंटी मार्क करताना तू सेकंड स्टँडर्ड सेकंड इंग्लिश मीडियम असं लिहायचं आहे. चला, झाले सर्वांची प्रेझेंटी मार्क करून. जिज्ञासा, okay, all have marked their presenting. तर बघा, काल आपण मॅथ्सचा तुमचा लेक्चर होता, तर तुमचे बेसिक्स क्लिअर केले, बरोबर. तुम्ही काही ऍडिशन सबट्रॅक्शन्सचे मला आन्सर्स सांगितले, स्पेलिंग्स बोलून दाखवले, आपण लिहिल्या त्या स्पेलिंग्स. खूप जणांच्या त्या चुकल्या, पण खूप जणांच्या बरोबर सुद्धा आल्या, बरोबर. म्हणजेच येस कनिष्का, व्हेरी गुड. सेकंड इंग्लिश मीडियम यू हॅव टू राईट. ओके, तर बघा, मग आता आपल्याला प्रत्येक वेळी प्रत्येक विषय स्टार्ट करताना, प्रत्येक सब्जेक्ट स्टार्ट करताना तुमचं जे बेसिक आहे ते क्लिअर करावं लागणारच आहे. ओके, तर आता आपण, आज तुमचा मराठी आहे की नाही, तर आपण अ आई पासून सुरुवात करूया. आता जे फर्स्ट स्टँडर्डला गेले ते सिनियर केजी पर्यंत फक्त अ आई वगैरे शिकत होते की नाही, पण मग त्यांना पुढे आता डायरेक्ट तुम्हाला लेसन आहेत, तर काही पोयम आहेत, मग ते तुम्हाला वाचायला जमायला पाहिजे, बरोबर. सेकंड स्टँडर्ड स्टुडंट आहे, तुम्ही फर्स्ट मध्ये वाचलं असेल, ते अजून तुमचं इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. म्हणून आपण आता परत बेसिक पासून सुरुवात करणार आहोत आजच्या लेक्चरला. ओके, तर आता मी एकेकाचं नाव घेते, त्यांनी मला अ ते आहा, ओके, अ ते आहा हे जे स्वर आहेत, अ ते आहा यांना आपण स्वर म्हणतो की नाही, हे स्वर मला बोलून दाखवायचे आहेत. ओके, आणि सगळ्यांसाठी एक सूचना, कोणीही मध्ये माईक ऑन करणार नाही. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कोणीही माईक ऑन करायचा नाही. ओके, अदरवाईज तुम्हाला क्लासमधून रिमूव्ह करण्यात येईल. जेव्हा मॅम सांगतील तेव्हाच, प्रत्येक क्लासमध्ये जेव्हा तुम्हाला सांगण्यात येईल माईक चालू करा, तेव्हाच तुम्ही माईक चालू करायचा आहे. ओके, क्लिअर टू एव्हरीवन? सगळ्यांना हे क्लिअर झाले आहे का सूचना जी मी आता दिली? ओके, तुम्हाला स्क्रीन दिसते का माझी? सांगा लवकर चॅट बॉक्स मध्ये. स्क्रीन दिसते का? ओके, ओके देन मी एकेकाचं नाव घेते, त्यांनी माईक ऑन करायचं आहे, आणि अ ते आहा हे स्वर आहेत, मराठीतले स्वर आहेत की नाही हे मला बोलून दाखवायचे आहेत. ओके, आयशा, आयशा माईक ऑन कर बेटा. ओके, आयशा माझा आवाज येतोय का? प्लीज पुट ऑन युअर माईक. ओके, तोपर्यंत आपण नेक्स्ट घेऊया जिज्ञासा. जिज्ञासा माईक ऑन कर बाळा. यस टीचर. ओके, तुम्हाला हे मराठी स्वर बोलून दाखवायचे आहेत, अ ते आहा पर्यंत बोल. अ आ
ई ई ई ऊ ऊ ए आई ओ औ आहा. येस, व्हेरी गुड. माइक ऑफ कर बेटा. कनिष्का पुट ऑन युअर माइक. येस. येस, मला हे मराठी स्वर बोलून दाखव. हा. आ ई ई ऊ ए ऐ रू ए ऐ ओ औ आहा. ओके ओके, तुम्हाला आता रू सुद्धा आहे मराठी स्वरांमध्ये, राईट, आणि तो इथे ऍड केला गेलेला नाहीये. ओके, माइक ऑफ कर. नाव वल्लभ माइक ऑन कर. ते आहा बोलून दाखव मला मराठी स्वर. आ ई ई ऊ ए ऐ ओ औ. हा. ओके, रिद्धी माइक ऑन कर. येस टीचर. ओके, हे मला ते आहा बोलून दाखव मराठी स्वर. अ से आ से से आना ओके, थांब रिद्धी, थांब जरा. ई रिद्धी थांब रिद्धी. ओके, स्टॉप. हा, मी इथे तुला एक क्लिअर करते गोष्ट. बघा, आपण सिनियर केजी पर्यंत हिंदीत शिकतो की नाही, तुम्हाला फक्त हिंदी शिकवलं जातं. अ से अनार, आ से आम, बरोबर. तर इथे काय आहे, हे मराठी स्वर आहेत. ओके, आपल्याला मराठीत बोलायचं आहे. तर मी एकदा तुला वाचून दाखवते, मग तू बोल. हा, अ आ ई. हा बोल. हा बोल बोल बोल. आ ई ऊ ए ऐ ओ आ. येस, व्हेरी गुड. ओके, माइक ऑफ करायचा आहे. ओके, फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट लक्ष द्या. आतापर्यंत तुम्ही अ से अनार, आ से आम असं हिंदीत शिकत होतात की नाही, तर आता आपल्याला मराठी शिकायचं आहे. ओके, मराठी शिकण्यासाठी तुम्हाला टीचर आयशा. येस येस घेते. तुम्हाला मराठी शिकण्यासाठी आता तुम्हाला तुमचं जे टेक्स्ट बुक आहे मराठीचं, त्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला पोएम आणि लेसन्स दिलेले आहेत, पण त्याआधी तुम्हाला वाचता सुद्धा आलं पाहिजे. ओके, त्यामुळे आता मराठीत हे सगळं मराठीत शिकायचं आहे. आपण हिंदी पण शिकणार आणि त्यासोबतच मराठी सुद्धा शिकणार. ओके, नाव आयशा पुट ऑन युअर माइक. अ आ ई ऊ ए ऐ ओ औ. औ आहा. येस, व्हेरी गुड. माइक ऑफ करायचं आहे. ओके, बघा, आता तुम्ही मराठी व्यंजन तर शिकलात, सॉरी मराठी स्वर छानपैकी बोलून दाखवले सगळ्यांनी. तर आता इथे बघा, मी दाखवते तुम्हाला मराठी व्यंजन. दिसतंय का सगळ्यांना? हा चार्ट दिसतोय का तुम्हाला? सांगा मला एकदा चॅट बॉक्स मध्ये. Is the picture visible to you? Tell me in the chat box. Okay, okay. बघा, कसं सांगितलं आहे ते. क कमळ, ख खजिना, ग गणपती, घ घरटे, अंग. च चहा, छ छत्री, ज जहाज, झ झबले, न्य. ट टपाल पेटी, ठ ठसा, ड डब्बा, ढ ढग, न बाण. त तलवार, थ थवा, द दरवाजा, ध धनुष्य, न नळ. प पतंग, फ फळ, ब बदक, भ भटजी, म मगर, य यकृत, र रस, ल लसूण, व वड, श शहामृग. दुसरा पण श आहे, षटकोन. ओके, स ससा, ह हरण, ळ बाळ, क्ष क्षत्रिय, ज्ञ ज्ञानेश्वर, ऋ ऋषी. ओके, हे सगळे
हे काय आहेत काही मराठी व्यंजन आहेत. ते आता तुम्ही मला एक एक करून बोलून दाखवणार. ओके. फक्त क ख ग घ न अशा प्रकारे बोलायचं आहे. ओके. जिज्ञासा, जिज्ञासा माईक ऑन कर. यस टीचर. ओके. मला मराठी व्यंजन बोलून दाखव. क ख ग घ ड. न न बाळा, तो न आहे. ओके. क ख ग घ न बोल. क ख ग घ न. नेक्स्ट. च च छ ज झ न. हा. ट ठ ड ढ न. हम्म. थ थ द ध न. हा. प फ ब भ न म. हा. न य य र य र ल व श. येस. श श स ह ल शज्ञ. शज्ञ. येस. व्हेरी गुड. व्हेरी गुड जिज्ञासा. बघा, जिज्ञासाने खूप छान प्रकारे बोलून दाखवलेलं आहे. तसंच आता आपल्याला सर्वांनी हे मराठी व्यंजन बोलायचे आहेत. ओके. नाव आयशा. आयशा माईक ऑन कर. यस टीचर. ओके. मला मराठी व्यंजन बोलून दाखव. क ते ज्ञ. यस टीचर. क घ क क ख ख ग ख भ घ न च छ झ झ ञ ट ठ ड ढ न ट त थ द ध न हम्म. प फ ब भ म य र ल व श. श स ह ल श न्य येस. गुड. ऋ. येस. गुड. माईक ऑफ कर आयशा. रिद्धी माईक ऑन कर बेटा. क येस. ग घ न च च छ छ ज ज न ट ठ ठ ड ढ न न ट ढ ठ ड ड न प फ ब ब म य य य व स स स ह ल क श ज्ञ. यू. येस. गुड. माईक ऑफ कर. कनिष्का माईक ऑन कर. येस. येस. मला क क ते ख ज्ञ ग व्यंजन बोलून दाखव. क ख
ग घ न हम्म. च छ ज झ न छान. ट ठ ड ढ न त हम्म. थ द ध ध न प फ ब भ म हम्म. य र ल व श छान. श च ह ल श ज्ञ येस, व्हेरी गुड कर. वल्लभ माईक ऑन कर. क ख ग घ च च ज च छ ज र ट ठ ड ढ न ट थ द ध न य प प फ ब भ म प प ब भ म हम्म. य र य ल व श य य ह ल श त्र ज्ञ ओके, व्हेरी गुड. ओके, तर बघा तुम्ही सर्वांनी मराठी व्यंजन सुद्धा मला खूप छान प्रकारे बोलून दाखवले. ओके, तर आता आपण थोडी तुमची अक्षर ओळख घेऊया. तर अक्षर ओळख मध्ये काय असणार आहे, मी काही लेटर हे जे व्यंजन किंवा स्वर आहे ते तुम्हाला व्हाईट बोर्ड वर लिहून दाखवणार. ओके, आणि ज्याचं मी नाव घेईन त्याने तो शब्द मला ओळखून दाखवायचा आहे. दिसतंय का तुम्हाला व्हाईट बोर्ड? सांगा मला एकदा. दिसतोय का? ओके. तर लक्ष द्या सर्वांनी, मी सांगेन त्याने मला हे अक्षर ओळखून दाखवायचं आहे. ओके, जिज्ञासा सांग मला काय आहे हे अक्षर? द. व्हेरी गुड. आता आयशा सांगणार मला. आयशा सांग काय आहे हे अक्षर? क. येस येस, गुड. रिद्धी, रिद्धी माईक ऑन कर, सांग मला हे काय आहे? ई. गुड. कनिष्का सांग मला हा कोणता अक्षर आहे? व. वजनातला. व्हेरी गुड. वल्लभ, वल्लभ तू सांग हे काय आहे? समईचा स. व्हेरी गुड. ओके, आता एकदा परत आपण घेऊया. आयशा सांग हा काय आहे? ड. येस. जिज्ञासा, टेल मी व्हॉट इज दिस? ट. व्हेरी गुड. रिद्धी सांग मला हे काय आहे? श. गुड.
कनिष्का सांग हे काय? धनुष्यातला. व्हेरी गुड. वल्लभ तू सांग मला हा काय आहे? ऊ. येस, व्हेरी गुड ऑल ऑफ यू. तुम्ही सगळ्यांनी छान प्रकारे आन्सर्स दिले आहेत. तर आता तुम्हाला हे स्वर व्यंजन सगळ्यांना क्लिअर झाले आहेत. तर आपण बाराखडीची सुरुवात करणार आहोत. ओके, क ते ज्ञ बाराखडी आपल्याला शिकायची आहे आणि काही शब्द आहेत. ओके, तर पहिले आपण काही शब्द लिहून घेऊया. मी काही शब्द तुम्हाला दाखवते, एकेकाने ते रीड करायचे आहेत. त्यांना काना मात्रा काही नाहीये. ओके, जोपर्यंत तुम्ही बाराखडी क्लिअर शिकत नाही ज्ञ पर्यंत, तोपर्यंत मी तसे शब्द वापरणार नाही. सध्या काना मात्रा नसलेले शब्द आपण फक्त वाचायला शिकायचं आहे, म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे. ओके, लक्ष द्या सर्वांनी. बघा, हे शब्द आहेत. बघा, एकाही शब्दाला काना मात्रा काही नाहीये, त्यामुळे हे शब्द तुम्ही रीड करू शकता इझिली. ओके, जिज्ञासा माइक ऑन कर आणि फर्स्ट वर्ड रीड करून दाखव मला. अमल. ओके, फर्स्ट वर्ड आहे अमर. अमर. ओके, कनिष्का सेकंड वर्ड. अभय. अभय. येस, अभय. वल्लभ. वल्लभ, आवाज येतोय का माझा? हा थर्ड वर्ड रीड कर. बटन. येस, व्हेरी गुड, बटन. रिद्धी. रिद्धी, हा वर्ड रीड कर. येस, भजन. आयशा. आयशा, रीड दिस. येस, गुड. अगेन जिज्ञासा. सहारा. येस. रिद्धी. ओके, फर्स्ट स्टँडर्ड साठी वर्ड्स नवीन आहेत, तुम्ही आतापर्यंत शिकला नव्हतात. तर अगेन रिद्धी. ओके, रिद्धी परत रीड कर. हा वर्ड कोणता आहे? येस, व्हेरी गुड रिद्धी. ओके, तर आपण शब्द बघा कोणते रीड केले. अमर, अमर. अभय, अभय. बटण, बटण. भजन, भजन. शरद, शरद. सहल, सहल. नवस, नवस. फणस, फणस. ओके, चला बुक आणि पेन्सिल घ्या आणि हे वर्ड लिहून काढा. 8 वर्ड्स आहेत. राईट फास्ट. चला लवकर, बुक आणि पेन्सिल किंवा पेन, व्हॉट एव्हर यू यूज. सध्या तरी तुम्ही स्कूलमध्ये पेन्सिलच यूज करत असाल. पेन्सिल आणि नोटबुक घ्या आणि लिहून काढा हे वर्ड्स लवकर. लिहिताना सिस्टमॅटिक लिहायचं आहे. एका कोपऱ्यात डेट टाका आजची, तुमचा सब्जेक्ट टाका मराठी आणि हे वर्ड्स लिहून घ्या. ओके, फक्त वन टाइम हे वर्ड्स लिहायचे आहेत. चला, बी फास्ट. आणि लिहून झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये कम्प्लिटेड म्हणून मेसेज ड्रॉप करा. ओके, हे वर्ड्स लिहून झाल्यावर आपण तुमची क ते ज्ञ बाराखडी घेणार आहोत. आणि मी तुम्हाला एक पॅसेज किंवा एक पोयम दाखवणार आहे, ती तुम्ही सगळ्यांनी मला वाचून दाखवायची आहे. ओके, चला, बी फास्ट, राईट फास्ट.
ओके डन. झालेत का वर्ड्स लिहून? ओके लिहा. फक्त आयशाचं कम्प्लीट झालेलं आहे. चला बी फास्ट. चला लिहा पटकन. फक्त वन टाइम वर्ड्स लिहून घ्यायचे आहेत तुम्हाला. राईट फास्ट. ओके डन. ओके चला एकदा परत रीड करूया आपण वर्ड्स. अभय, सॉरी अमर, अभय, बटन, भजन, शरद, सहल, नवस, फणस. ओके आता तुम्ही हे वर्ड शिकलात की नाही? मग एक एक शब्द मला कोण सांगणार? कोणाला येतो असा शब्द ज्याला काना, मात्रा, वेलांटी असं काहीच नसलेला शब्द कोण सांगणार मला? नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. चला किंवा हँड रेज करा. कोण सांगणार? एक एक शब्द सर्वांनी सांगायचा. ओके ओके कनिष्का, राईट? कनिष्का सांग. सांग कनिष्का एक. बोल. घर. घर. येस येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. रिद्धी, रिद्धी सांग. रिद्धी माईक चालू कर आणि सांग मला एक शब्द असा. ओके देर मस्ट बी सम नेटवर्क इश्यू. आयशा, आयशा माईक चालू कर. ओके भरत. येस, मगर. व्हेरी गुड व्हेरी गुड. अजून कोण सांगणार? जिज्ञासा, जिज्ञासा तू एक वर्ड सांग. मगर. येस गुड. माईक ऑफ कर. ओके तर तुम्हाला सर्वांना समजलेलेच आहेत वर्ड्स. छान प्रकारे सगळ्यांनी आन्सर्स दिले आहेत. व्हेरी गुड. आता आपण सुरुवात करूया बाराखडी पासून. ओके लक्ष द्यायचं आहे सर्वांनी. बघा कशी लिहायची आहे बाराखडी. क ते ज्ञ, क ते ज्ञ या हे जे व्यंजन आहेत यांची आपण बाराखडी लिहितो, बरोबर? तर बघा क, क ला काना,
का. क ला पहिली वेलांटी की. क ला दुसरी वेलांटी की. आपण ई ई कसं वाचतो तसंच की आणि की असं वाचायचं आहे. ओके. तर क ला पहिला उकार कू. क ला दुसरा उकार सुद्धा कू. ओके. कसं वाचणार. क का की कू कू. नंतर क ला एक मात्रा के. ओके. क ला दोन मात्रा कै. क ला एक काना एक मात्रा को. क ला एक काना दोन मात्रा कौ. ओके. क वर एक अनुस्वार कम. आणि क ला विसर्ग कहा. ओके. बघा काना दिलेला आहे मी. वेलांटी पहिली वेलांटी दुसरी वेलांटी पहिला उकार दुसरा उकार. ओके. एक मात्रा दोन मात्रा एक मात्रा काना दोन मात्रा काना अनुस्वार आणि विसर्ग. हे दोन डॉट आहेत ना क च्या बाजूला दिलेले इथे बघा त्यांना काय बोलायचं विसर्ग. हा. आणि हा एक डॉट आहे ना त्याला म्हणायचं अनुस्वार किंवा टिंब. ओके. क ची बाराखडी समजली आहे सर्वांना. सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. सांगा चॅट बॉक्स मध्ये क ची बाराखडी समजली आहे का. तुम्ही या अगोदर सुद्धा बाराखडी शिकला आहात का. बाराखडी शिकला आहात का तुम्ही अगोदर. सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. ओके. चला ही क ची बाराखडी समजली असेल तर प्लीज राईट इट इन द चॅट बॉक्स. सॉरी तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे आहे तुम्हाला. रिद्धी माईक ऑन कर. रिद्धी प्लीज पुट ऑन युअर माईक. ओके. या अगोदर तुला ओके या अगोदर बाराखडी शिकवलेली आहे का तुला. नाही. ओके ओके लक्ष द्यायचं आहे आता. ओके माईक ऑफ कर. बघा माईक ऑफ करायचं आहे रिद्धी. बघा क हे कसं वाचणार तुम्ही एकदा आपण परत बघूया. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट साठी हे नवीन आहे त्यामुळे आपण बाराखडी परत घेणार आहोत. आणि तुमची सेकंड स्टँडर्ड स्टुडंट तुमची सुद्धा ही रिवाइज होईल. ओके. बघा हा आहे एक काना. ओके. कोणत्याही अक्षराला हे असं एक लावला तर त्याला काना म्हणायचं आणि तुम्ही त्याला का खा गा घा असं कोणत्याही अक्षराला लावून वाचू शकता. ओके. ही आहे पहिली वेलांटी. जी आपली पहिली ई असते की नाही तिचा उच्चार म्हणजे ही पहिली वेलांटी. ओके. तसंच ही आहे दुसरी वेलांटी. बघा मग इथे तुम्ही क लिहू शकता ख लिहू शकता ग लिहू शकता क की खी गी असं तुम्ही वाचू शकता. बरोबर. अजून काय आहे उकार. हा आहे पहिला उकार. तुम्ही इथे क लिहिलं तर तो कू होणार. ख लिहिलं तर त्याला तुम्ही खू वाचणार. ओके. हा आहे दुसरा उकार. दुसऱ्या उकारासाठी पण तुम्ही उ असं करूनच वाचणार. हा पहिला उ आणि हा दुसरा उ. ओके. ही आहे एक मात्रा आणि ही आहेत दोन मात्रा. ओके. जर इथे क लिहिलं तर तुम्ही वाचणार कै के सॉरी आणि ते क लिहिला परत दोन मात्रांसाठी तर तुम्ही त्याला वाचू शकता कै. ओके. हा आहे एक काना एक मात्रा. मग तुम्ही इथे क लिहिला तर तुम्ही त्याला वाचणार को. ख लिहिला तर वाचणार खो. ओके. इथे बघा हा आहे एक काना
दोन मात्रा. मग इथे काय करणार तुम्ही, जर इथे क लिहिला गेला तर तुम्ही त्याला वाचणार कौ. ख लिहिला गेला तर तुम्ही त्याला वाचणार खौ. ओके. नेक्स्ट आहे अनुस्वार. अनुस्वार कोणत्याही व्यंजनाच्या वरती तर जर तुम्ही अनुस्वार दिला तर वाचणार तुम्ही कम. ओके. कम. जर तुम्ही क च्या वरती टिंब देता अनुस्वारला तुम्ही टिंब सुद्धा म्हणू शकता. ख. ख च्या वर जर तुम्ही अनुस्वार दिला तर तुम्ही त्याला वाचणार खम. आणि हा आहे विसर्ग. तुम्ही आहा वाचता की नाही, आहा. आहा असतो ना आपल्या व्यंजनांमध्ये, तसाच आहे हा विसर्ग. याला ह्या दोन डॉट्सला काय म्हणायचं असतं, विसर्ग म्हणतात त्या दोन डॉट्सला. मग तिथे तुम्ही क लिहिला तर तो होणार कहा. ओके. ख लिहिला तर तो होणार खा. ओके. समजलंय कशा प्रकारे वापरायचं आहे. तर मी आता क ची बाराखडी लिहित आहे. माझ्यासोबत सर्वांनी लिहा. चला नोटबुक घ्या. ऑल आर रेडी विथ युअर नोटबुक. गेट रेडी विथ युअर नोटबुक अँड पेन्सिल. ओके. सगळ्यांनी तुमची पेन्सिल आणि जी नोटबुक आहे ती जवळ ठेवा, समोर ठेवा आणि माझ्यासोबत लिहा. राईट अलॉंग विथ मी. ओके. चला लिहा. आपण क ची बाराखडी लिहिणार आहोत. सगळ्यांनी माईक ऑफ ठेवून बोलून लिहायची आहे. ओके. रिद्धी बघ, सगळ्यांनी काय करायचं आहे, माईक ऑफ ठेवून बाराखडी बोलायची आहे. क लिहा आणि माझ्या मागे बोलायचं सुद्धा आहे. क. क. क ला काना का. का. क. पहिली वेलांटी की. ओके. क पहिली वेलांटी की. दुसरी वेलांटी की. क का की की. ओके. लिहिताय ना सगळे माझ्यासोबत, लिहिताना बोलायचं सुद्धा आहे. क. क ला पहिला उकार कू. ओके. क. क ला पहिला उकार कू. परत क. क ला दुसरा उकार सुद्धा कू. क का की कू कू. ओके. नंतर क. क ला एक मात्रा के. काय वाचणार तुम्ही इथे, क. क ला एक मात्रा के. नंतर क. क ला दोन मात्रा कै. ओके. काय वाचणार इथे तुम्ही, क. क ला दोन मात्रा कै. क. क ला एक काना एक मात्रा को. ओके. क ला एक काना एक मात्रा को. क. क ला एक काना दोन मात्रा कौ. को कौ. नंतर येणार क. क वर एक टिंब किंवा अनुस्वार कम. आणि क. क ला विसर्ग कहा. ओके. चला सगळ्यांचं लिहून झालंय. लिहा पटापट. आणि लिहिताना एक एक अक्षर बोलायचं आहे जेणेकरून तुम्हाला ते लर्न होईल. सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, तुम्ही सुद्धा हा अभ्यास एकदम नीट शांतपणे करायचा आहे. हाच तुमचा बेस आहे. हे एकदम नीट क्लिअर वाचता आलं तर तुम्ही पुढचे तुमचे जे लेसन आहेत मराठीचे ते एकदम नीट सोप्या पद्धतीने वाचू शकता. ओके. डन झालंय का सगळ्यांचं लिहून, सांगा मला. हॅव यू कम्प्लिटेड रायटिंग. मी माझ्या सोबतच तुम्हाला लिहायला सांगितलेलं. ओके. एव्हरीवन हॅव ऑफ यू कम्प्लिटेड रायटिंग. ओके. अशा प्रकारे आता ख. ख ची बाराखडी मला कोण बोलून दाखवणार, सांगा लवकर. नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये.
ओके, कनिष्का बोल. ख खा ख खा खी खी खू खू खे खे खो खौ खम कहा. येस, व्हेरी हा. गुड, व्हेरी गुड. जिज्ञासा तू माईक ऑन कर. ग ची बाराखडी बोलून दाखव मला. ग गा गी गी गू गे गै गो गौ गम गहा. येस. आयशा, घ ची बाराखडी बोलून दाखव. घ घा घी घी गू गू घे घै घो गम गौ गम गहा. ओके, व्हेरी गुड. अजून कोण आहे? वल्लभ, वल्लभ तुम्हाला च ची बाराखडी बोलून दाखव. चू. हा. 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 बोल पटापट. येस, गुड. चहा. येस, गुड. रिद्धी, तू बोलणार का छ ची बाराखडी? ओके, बोल. हा. ओके, गुड. तर आता तुम्हाला समजलेलं आहे की बाराखडी बोलायची कशी. ओके, तर त्याच प्रकारे तुम्ही काय करायचं आहे. आता आपण क ची बाराखडी लिहिली, तर त्याच प्रकारे ज्ञ पर्यंत बाराखडी तुम्ही घरी लिहायची आहे. ओके, तर आता आपण तुमचं जे फर्स्ट लेसन आहे, जे फर्स्ट स्टँडर्डला मुलं गेलेली आहेत, सेकंड स्टँडर्डला जी मुलं गेलेली आहेत, ते जस्ट रीड करून घेऊया. ओके, आता आपण तुमचा जो बेस आहे तो बहुतेक जणांचा तुमचा क्लिअर आहे. खूप छान प्रकारे तुम्ही मला आन्सर्स दिले. तर आपण फक्त बुक्स पाहूया आता. ओके, काय काय आहे आणि सगळ्यांनी ते रीड करायचं आहे. फर्स्टचा असो किंवा सेकंडचा असो, एव्हरीवन हॅज टू रीड एव्हरी पेज. ओके, सगळ्यांनी मी सांगितलेलं रीड करायचं आहे. आज आपण फक्त रीडिंग घेऊया. ओके, बघा. ओके, थोड्याच वेळात मी तुमच्यासोबत बुक शेअर करेन, तेव्हा तुम्ही बघू शकता. आपण फर्स्ट पासून सुरुवात करूया. एक फर्स्टची पोयम आहे, ओके, ती तुम्ही रीड करायची आहे. ओके, तोपर्यंत तुम्ही हे करत राहा. जी आता बाराखडी घेतलेली आहे ती रिकॉल करत राहा सगळेजण. ओके, एक पोयम आहे सरी. सरी त्या पोयमचं नाव आहे. मी आता तुम्हाला शेअर करते, बघा. ओके, दिसते सगळ्यांना पोयम? सांगा एकदा. ही कविता आहे ती दिसते का? टेल मी इन द चॅट बॉक्स. ओके,
ओके, तर मी आता एकेकाचं नाव घेते, त्यांनी मला ती रीड करून दाखवायची आहे. ओके, बघा फर्स्टच्या मराठीच्या बुक मधली ही कविता आहे. सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, जरी तुम्हाला ही कविता पाठ असेल तरी तुम्ही मला नीट छान प्रकारे ती वाचून दाखवायची आहे. ओके, तर फर्स्ट आपण सुरुवात करूया जिज्ञासापासून. जिज्ञासा, माईक ऑन कर आणि ही कविता मला वाचून दाखव. टप टप थेंब सरसर सरी गाडगे मडके भर भर भरी सरी झेलते पोर थुई थुई नाचे रानात मोर. ओके, गुड. कनिष्का, माईक ऑन कर. टप टप थेंब सरसर सरी गडनो गाडगे 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 मटके भर भर भरी ओके, सरीवर सरी झेलते परी पोर पोर थुई 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 हा नाचते नाचे रान रानात मोर. येस, व्हेरी गुड. बघा, रीडिंग करायची आहे सर्वांनी. रिद्धी, माईक ऑन कर. ट्राय टू रीड दिस. ओके रिद्धी, फक्त ट्राय करायचं आहे रीड करायला. हा, हो बोल. सरी मधी बनवाली हा, सरी झेलते पोर हा, नाचते नाचत मोर. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अशाच प्रकारे रीड करायचं आहे. ओके, नाव आयशा. आयशा, रीड कर. टप टप थेंब सर सर सरी गाडगे मडके भर भर भरी सरीवर सरी झेलते पोर थुई थुई नाचे रानात मोर. व्हेरी गुड. वल्लभ, वल्लभ ही कविता वाचून दाखव मला. सरीवर सरी झेलते नाही नाही, सुरुवातीपासून वाच. टप 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 गाडगे ते भर भर भरी सरीवर सरी खेलते पोर थुई थुई नाचे रानात मोर. ओके, बघा. ओके, माइक ऑफ करायचा आहे. सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, तुम्हाला ऑलरेडी फर्स्ट स्टँडर्डला पोयम झालेली आहे, त्यामुळे तुमची ती लर्न असेल. पण आता आपल्याला वाचून दाखवायची आहे. वाचताना शब्द नीट लक्षात ठेवा. पॅरेंट्सने न सांगता त्यांना वाचायला ट्राय करायला द्यायची आहे. ओके, ज्या प्रकारे तुम्ही शब्द वाचले, आपण बाराखडी सुद्धा शिकलो, त्यामुळे हे पोयम वाचायला तुम्हाला सोपी जाणार आहे. ओके, समजले आहे सगळ्यांना? पोयम वाचून दाखवली आहे छान प्रकारे सगळ्यांनी. आता आपण अजून एक सेकंडचा बुक घेऊया आणि फक्त रीडिंग घेऊया आपण. ओके, ओके, दिसतंय का तुम्हाला इथे? पोयम आहे बघा, दिसतंय का? फक्त आपल्याला रीड करायची आहे पोयम. ओके, जिज्ञासा, माइक ऑन कर.
सगळ्यांनी इथे 2 लाईन्स वाचायच्या आहेत पोयमच्या. फक्त 2 लाईन्स वाचायच्या आहेत. ओके, जिज्ञासा माईक ऑन करायचा आहे. पोयम दिसते का सर्वांना? सांगा मला. येस. ओके, तर माईक ऑन करून वाचायचं आहे. सगळ्यांनी 2 लाईन्स वाचायच्या आहेत. वाच जिज्ञासा. आभाळ वाजला, वारा सुटला. नाही 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 नाही, हे बघ असं वाचायचं आहे. पुढची लाईन पण त्यातलीच आहे. आभाळ वाजलं धडाडधूम. ओके, असं वाचायचं आहे. वाच परत. आभाळ वाजला धडाडूर. वारा सुटला सुरसुर. सु सु सुम. ओके, ऑफ कर माईक. नेक्स्ट कनिष्का, नेक्स्ट 2 लाईन रीड कर. वेळ चमकली. हा, चकू 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 चकू. चक्कू नाही बाळा, चक. ओके, जी तो आहे तो कडे उकार. उकार नाहीये, लक्ष द्या. तो उकार नाहीये, तो फक्त पाय मोडला गेलेला आहे. त्याला म्हणायचं फक्त चक. चक असंच वाचायचं. ओके, वाच. वीज चमकली पासून परत एकदा वाच कनिष्का. चक चक चक. हा, वीज चमकली चक चक चक. हा, जिकडे तिकडे लख लख लख. ओके, व्हेरी गुड. नाव पाऊस बस बस बस, आला माईक ऑफ कर. धो माईक धो ऑफ कर धो. कनिष्का, माईक ऑफ कर. फक्त 2 लाईन्सच वाचायच्या आहेत. ओके, आता आयशा माईक ऑन करायचा आहे. येस टीचर. ओके, रीड कर. पाऊस रीड कर आर्या. सॉरी आयशा, बघ कसं सांगितलं आहे. अला काना आ, लला काना ला. हा हा, असं वाचू शकतेस तू. ध ओके, पाऊस आला धो धो धो. आता पुढचं वाच. पाणी हम्म, वाढला हा, सो सो सो. ओके, बस माईक ऑफ कर. वल्लभ, नेक्स्ट लाईन वाच. नेक्स्ट 2 लाईन वाच. सॉरी. वल्लभ, नेक्स्ट 2 लाईन्स वाचायच्या आहेत. सी रीड कर. आता आपण फक्त रीडिंग घेत आहोत. प्लीज मुलांना स्वतःहून वाचू द्या. वाट मम्मी नवली वाट काय बोटी बोला ना. बा बाबर मात्र नाही नाही वल्लभ, वरच्या 2 लाईन वाचायचं आहे. तू पाण्यात पासून तिथून वाच. बघ तो बोला ना पा. पहिला सांगा पा. हा, वाट पाण्यात त काय वाट बे बे का बो आहे बघ. बो. आता तुम्ही मला बाराखडी छान प्रकारे बोलून दाखवली की नाही? ती बाराखडी यूज करूनच तुम्हाला वाचायचं आहे. बघा, तू वाच. पाण्यात ब लगा ना बावर मात्रा बो. बो हा, तो काय पुढचा. ब बो नंतर काय आहे पुढे वाच. बो नंतर काय चक्कर आहे ग तू. ट आहे की नाही वल्लभ? हा, हा, बोट वाच. लगा ना शावर मात्रा सो. हा, द द हा, वेला डी हा, सो ड ली. हा, व्हेरी गुड. नंतर झालं का ना. का हा, त त
वाच वाच आता कसं तुम्हाला वाचून दाखवलं सगळं. क ख ग न तेच आहे बघ. वाच लवकर. हात भर. वाच ना बेटा, तुला दिसते ना, हात भर. हात भर. न पुढचा बलाव भू ए नऊ बाबरा दा पुढचा डुबली पुढली आहे ना, वर बुडली. बुडली व ओके बस बस बस, फक्त 2 लाईन्स. ओके बघा, वल्लभने जसं रीड केलं आहे तसं रीड करायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, पॅरेंट्सनी डायरेक्टली हेल्प नाही करायची. जसं आता वल्लभच्या मम्मीने रीड करून घेतलं, ह ह ला काना हा, अशा प्रकारे जर मुलांना तुम्ही आताच बेस क्लिअर केला तरच ते पुढे नीट करू शकतील. ओके, व्हेरी गुड वल्लभ. अशा प्रकारे रीड करायला शिकायचं आहे. तुम्ही जर डायरेक्ट शब्द सांगितलात तर मुलं वाचायला शिकणार नाहीत. ओके, त्यांना सगळं येतंय, त्यांना अक्षर ओळख येते, व्यंजन ओळखता येत आहेत, बाराखडी सुद्धा येते. हळूहळू एक एक अक्षर वाचत गेले तर ते बरोबर शब्द वाचायला आणि पुढे धडा किंवा कविता वाचायला शिकतील. ओके, तर प्लीज जेव्हा त्यांना हेल्प करत आहात तुम्ही, त्यांच्या बाजूला बसत आहात, तेव्हा अशा प्रकारे वाचून घ्यायचं आहे. ओके, रिद्धी रिद्धी लास्ट 2 लाईन्स रीड कर बेटा. येस टीचर. ओके, या लास्ट 2 लाईन्स तुला दिसत आहेत का कवितेच्या? त्या रीड कर. ट्राय टू रीड इट. वो टी हा, वो टी वो नो नो या हा, येस, गुड. बोटीवर बसला. पुढे वाच. बी बे आहे बाळा, बे. बेडू हा, व्हेरी गुड. बेड हा, बेडू नेक्स्ट वाच. तो हा, हो ल टा ला हा, ओरडला. येस, डा डा ओके. आता हा शब्द तुझ्यासाठी हा नवीन आहे की नाही? डराव. ओके, त्याला बोलायचं डराव. वाच. डा हा, डा डा डराव. डूक. डूक आहे नेक्स्ट वर्ड. ओके ओके, माइक ऑफ करायचा आहे. बघा, आपला वेळ सुद्धा संपलेला आहे, पण लक्ष द्या, जेव्हा रीडिंग घ्याल तुम्ही मुलांची तेव्हा प्लीज त्यांना सगळं येतंय, फक्त तुम्ही त्यांना वर्ड डायरेक्ट सांगू नका, त्यांना वाचायला शिकू द्या. ओके, म्हणूनच आपण बेस्ट, आज मी ती कविता तुम्हाला शिकवली पण नाही, फक्त वाचून का घेतली आपण, कारण आपण जो बेस क्लिअर करायचा आहे मुलांचा तो प्रयत्न जूनच्या अगोदरच्या या दोन्ही महिन्यांमध्ये करणार आहोत. ओके, त्यामुळे मुलांना नंतर पुढे काहीही वाचण्यासाठी प्रॉब्लेम येणार नाही. मग ते इंग्लिश असू दे, हिंदी, मराठी, काहीही कुठलाही पाठ असू दे किंवा कविता असू दे. ओके, ते वाचण्यासाठी मुलांना प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे शिकवताना जेव्हा तुम्ही त्यांच्या बाजूला बसता किंवा परत आता मी जो अभ्यास देईन तो तुम्ही घ्याल, त्यांना फक्त बाराखडी त्यांची इतकी स्ट्रॉंग होऊ द्या वाचण्यासाठी. लिहिण्यासाठी तर ते लिहिणार, जेव्हा त्यांना क ची बाराखडी येईल तेव्हा ते ज्ञ पर्यंत ती बरोबर लिहिणार सगळेजण,
पण जेव्हा तुम्ही त्यांना वाचायला प्रोत्साहन द्याल, वाचायला शिकवणार, क का की की तसंच ख खा खी खी असतं, त्यांना अक्षरांची ओळख येईल ना. नेक्स्ट लेक्चरला आपण बाराखडीची अक्षर ओळख घेऊया. ओके, त्यामुळे ते वाचून पण शिकणार आणि बोलायला पण शिकणार. मग त्यांना बरोबरच नेक्स्ट त्यांचा लेसन किंवा काही असेल तो वाचता येईल. ओके, तर थँक्यू एव्हरीवन फॉर लिसनिंग अँड रिस्पॉन्डिंग. खूप छान प्रकारे सगळ्यांनी उत्तरं दिली आणि आता तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. तुम्हाला ग्रुपवर तुमचा होमवर्क पाठवला जाईल. ओके, बाय बाय एव्हरीवन. बाय बाय बाय. बाय बाय येस येस, कनिष्का वांट टू सेड समथिंग. येस, थँक्यू टीचर. मम्मी मला जॉईन करून देते आणि मी माझा चटकीचा क्लास घेते. ओके, गुड गर्ल, गुड गर्ल. बाय टीचर. बाय बाय. एक काढून दाखवलं का दादाला आणि वन काढून दाखवलं दादा.